श्री वाल्मीकि रामायण बालकांड चतुर्थः सर्ग। विषय रामायणाची रचना आणि लवकुश द्वारे त्याचे गायन। 1. रामायणाची निर्मिती। प्राप्तराज्यस्य रामस्य वाल्मीकिर्भगवानीशय चकार चरित कृतस्न विचित्रपदार्थवत। 1. अर्थ भगवान वाल्मीकी ऋषींनी श्रीराम राज्याभिषेकानंतर अयोध्येत राज्य करत असताना त्यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित अनेक अर्थांनी नटलेल्या या महाकाव्याची रचना केली। 2. रामायणाची व्याप्ती चतुर्विंशत् सहस्राणि श्लोकाना मुक्तवानीशय तथा सर्गशतान् पंच षट्कांडानी तथोत्तरम। 2. अर्थ महर्षींनी या काव्यात 24,000 श्लोक, 500 सर्ग, अध्याय आणि 6 कांडे उत्तरकांडासह 7 रचली आहेत। 3. लवकुशांची निवड। स्मेधाविनौ दृष्ट्वा राजपुत्रौ यशस्विनौ भ्रातरौ स्वरसंपन्नौ दर्शयतलोचनौ। 4. अर्थ वाल्मीकींनी जेव्हा बुद्धिमान, सुस्वर आणि तेजस्वी अशा लव आणि कुश या 2 राजपुत्रांना पाहिले तेव्हा त्यांनी हे काव्य त्यांना शिकवण्याचे ठरवले। 4. संगीताचे स्वरूप। पाठे गेयेच मधुर प्रमाणेस्त्रिभिरन्वित जातिभिः सप्तभिर्बद्ध तंत्रिले समन्वित। 8. अर्थ हे काव्य वाचायला आणि गाण्याला अतिशय मधुर आहे। यात 3 प्रकारच्या लयी, द्रुत, मध्य, विलंबित आणि 7 स्वर, सप्तस्वर आहेत। हे वीणेच्या साथीने गाण्यायोग्य आहे। 5. नवरसांचा समावेश। रसैः शृंगार करुणहास्य रौद्रभयानकौ वीरादिभिः रसैर्युक्त काव्यमेतदगायतां। 9. अर्थात या काव्यात शृंगार, करुण, हास्य, रौद्र, भयानक आणि वीर अशा सर्व रसांचा समावेश आहे। 6. ऋषीमुनींची प्रतिक्रिया। श्रुत्वा मुन्यः सर्वे बाष्पपर्याकुलेक्षणाः साधू साध्विती तावुचुः पर विस्मयमागताः। 14. अर्थात जेव्हा लवकुशांनी आश्रमात गायन केले तेव्हा ते ऐकून सर्व ऋषींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। ते आश्चर्याने ओरडले, साधू साधू, खूप छान। 7. श्रीरामांनी गायन ऐकणे। चापी रामाः परिषद्गतः शनैर्बुभूषा तद्गुण विस्तरस्यच तयोस्तदाकार्य गायतः सता प्रशस्यमानौ विशेषमनवगात। 27. अर्थ शेवटी राजा श्रीरामांनी देखील या 2 बालकांना आपल्या सभेत बोलावले। सभेतील विद्वान लोक त्या बालकांची स्तुती करत असताना श्रीराम स्वतः अतिशय एकाग्रतेने ते गायन ऐकू लागले। या अध्यायाचे महत्त्व, प्रमाण। हा अध्याय सिद्ध करतो की रामायण हे केवळ वाचण्याचे महाकाव्य नसून ते गेय, गाण्यायोग्य काव्य आहे। शिष्य परंपरा। वाल्मीकींनी स्वतःच्या शिष्यांना लवकुश हे ज्ञान देऊन मौखिक परंपरा जपली। रामाचा मोठेपणा, स्वतःचे चरित्र स्वतः ऐकताना श्रीराम देखील मंत्रमुग्ध झाले होते, हे या अध्यायाचे वैशिष्ट्य आहे।